तर हे एक्सप्रेस वे मॅन हा एक्सप्रेस वे मॅन काय आहे याचा मोठा खुलासा मी आता करणार आहे. खरं तर मी नितीन गडकरींवर एक मालिकाच करणार आहे. याचं कारण असं की मी एक छोटा विषय लढत होते. एक भांडूपच्या 660 चाळीत चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना ज्यांची घरं ही त्यांची स्वतःची मालकीची होती, त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती, रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होती, अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून AGRCचे अध्यक्ष आधी वळसा नायर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून, खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की SRA हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे. तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहेत. आणि आता स्वतःचं मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्तांना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती. एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोड सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे, ही चुकीची आहे. असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते. आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून, म्हणजे खरं तर नितीन गडकरींविरुद्ध मी 11-12 पासून लढतीये, पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला की या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला मी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली. 11 सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली. कायदे बिदे गेले खड्ड्यात. कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच, पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही. म्हणून आजपासून मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे. आज जर गडकरी नसते तर खरं तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत. मी कोणाकोणाकडे भिका मागितल्या ते तुम्हाला सांगते. आधी सुनील राऊत त्यांच्याशी 2दा बोलले. संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले. नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले. वळसा नायर असीम गुप्तांना 100 वेळा सांगितलं, 100 वेळा फडणवीसांना सांगितलं, भीक मागितली की ही या लोकांची स्वतःची घरं आहेत, तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका. तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही, कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत. म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे. आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार, कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे. सुरुवात अशी करते, आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया. तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची. ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे AOA आणि MOA ही स्थापन केली एका कुटुंबाने. हे कुटुंब, आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाहीये, त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाहीये, कारण हे लगेच उठून माझ्यावर 100-160 डिफेमेशन केसेस टाकतील. मला प्रत्येक वेळी जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्यासाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. तर ही कंपनी बनवली म्हैसकर्स नावाच्या एका कुटुंबाने. आता कोण आहेत हे? त्यांच्या कंपन्यांची नुसती नावांची यादी वाचते. परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण ते बिझनेसमॅन आहेत. पण त्यांच्या बिझनेसमॅनच्या मागे असलेले बिझनेसमॅन पॉलिटिशियन जे आहेत, माझा आक्षेप त्यांच्यावर आहे. त्यांच्या कंपनींची यादी: MEP इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लिमिटेड, आयडियल रोड बिल्डर्स, म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियल इन्फोवेअर प्रायव्हेट लिमिटेड, MEP इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियल एनर्जी प्रोजेक्ट, ज्या कंपनीबद्दल मी आता बोलणार आहे. Most working professionals are finding jobs the wrong way. They see a job post and they hit the MEP हैदराबाद टोल रोड, त्यांना सगळेच्या सगळे 5 मुंबईचे एंट्री पॉइंट्स,
त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली. अॅन्युइटी प्रोजेक्ट्स एमईपी ग्रुप सबसिडियरीचे औसा चाकूर लोहा वारंगा तालुजा महुआ नागपूर रिंग रोड बायपास हे सगळे त्यांना प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत. आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते. रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते. त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे. त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे नितीन गडकरी आणि हा 17 मार्च 2008 पासून या कंपनीमध्ये आहे. आधी त्या कंपनीचं कॅपिटल होतं 27 कोटी, म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि पेड अप कॅपिटल होतं. तर पेड अप कॅपिटल त्यांचं 27 कोटी रुपये होतं. 27 वरनं 57 झालं, 57 वरनं 100 झालं. मग त्यांनी परमिशन घेतली 1170 कोटी रुपये वाढवण्याची, म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची. मग 100चं 150 कोटी, 150चं 200 कोटी, 200चं 250 कोटी, असं हळूहळू वाढत त्यांचं कॅपिटल 750 कोटी पर्यंत पैसे हे म्हैसकर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले. हे सगळ्या सोप्या भाषेत मी का समजवतेय आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या याच्यात घेते, पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये 27 कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते, ती अगदी थेट 750 कोटीपर्यंत घालते. यानंतर ते काय करतात, आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्यानी बोलते. हा आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा आणि त्याच्यात सगळ्या म्हैसकरांचे 10,000 शेअर होते. तसं नितीन गडकरीचे 17 मार्च पासून 10,000 शेअर या कंपनीचे होते, पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही. आता याच्यानंतर त्यांच्या एवढ्या वेळा त्यांनी जे वाढवलं त्यांचं ऑथोराइज शेअर कॅपिटल जे होतं 27 कोटीवरनं 750 कोटी, त्याचा हा सगळा पुरावा. हे त्यांनी केलेले राईट्स इश्यू, म्हणजे ज्यांनी हळूहळू ते कसं वाढवलं हे त्याचा पूर्ण पुरावा. त्यांची झालेली शेअर अलॉटमेंट, म्हणजे जे शेअर दिले गेले कुठल्या कंपन्यांना दिले गेले, तर आयडियल टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनींनी म्हैसकर कुटुंबासकट, म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता लोन घ्यायचं आहे, ते लोन कोणाकडनं घेतलं तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांकडनं. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये त्रासलोय आपण या टोलला, जिथे जावं तिथे आपल्याला टोल त्यांच्या घशात घालावा लागतो. तर ही टोलची जी कंपनी आहे अख्ख्या देशभरातल्या, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलतीये. आता ह्या कंपनीनी पुढे काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं लोन घेतलं. आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. कॅनरा बँककडनं 828 कोटी, कॉर्पोरेशन बँककडनं 577 कोटी आणि 2-3 इतर बँका होत्या. त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्याकडे घेतलंय. ARC नावाचा प्रकार आहे, तो मी माझ्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन. नंतर बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, असे टोटल 3,188 कोटी रुपये त्यांनी बँकांचं कर्ज घेतलं. आता आपण जेव्हा बँकांचं कर्ज घेतो, आपण त्यांचं EMI भरतो. जर 2 EMI आपले चुकले तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये. आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात, धमक्या देतात, काय करतात. पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते, गाडीवर जप्ती येते, मोटरसायकलवर जप्ती येते. पण हे विद्वान महाशय जे आता
मंत्री आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मधले, ते काय करतात बघा. त्यांनी असं मस्त प्लॅन काय केला की आता आयडियल मधनं पैसे, म्हणजे त्यांच्या त्या म्हैसकरांच्या सगळ्या कंपन्यांमधनं पैसे हे आयडियल प्रोजेक्ट मध्ये आले आणि त्यांनी एक बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्ट चालू केला. त्याच्या 2 पैकी एक सुरू झाला, दुसरा सुरू झाला नाही आणि तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँकरप्ट झालो. आम्हाला पीपीए म्हणजे लॉंग टर्म जे वीज विकण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं नाही. आम्हाला वीज विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही, असं शक्य तरी आहे का? पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर दिवाळं वाजलं असं सांगून त्यांनी एनसीएलटी मूव्ह केलं आणि एनसीएलटीत दाखवलं की आमचं दिवाळं वाजलंय, आता आमच्याकडे पैसे नाही आहेत, बँकांना द्यायला पैसे नाही आहेत, म्हैसकरांकडे बिलकुल काही पैसे नाही आहेत. म्हैसकर ज्यांच्याकडे कमीत कमी 1 लाखाच्या वर कदाचित कोटीचे आता ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट असतील, त्यांना 3,000 कोटी बँकांचे देण्यासाठी नाहीयेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल. पण एनसीएलटीने ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरमध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया. बिड कोण भरतं तर मानस ॲग्रो नावाची कंपनी, आणि ते काय देतं 3,188 कोटीच्या लोनच्या समोर ते 299 कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात. 3,188 म्हणजे जवळजवळ 3200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी देतात, म्हणजे 10% सुद्धा मुद्दल आणि त्याचं इंटरेस्ट भरत नाहीत. आणि ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी. त्यांची जी मानस ॲग्रो नावाची कंपनी होती ती एक नवीन कंपनी आणि काढतात, मानस व्हेंचर्स म्हणून नावाची, आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्णच्या पूर्ण. आणि त्यात गंमत म्हणजे म्हैसकरांनी 750 कोटी घातले, बँकांनी 3,200 कोटी घातले. या 3,200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी दिले आणि ह्यांना त्यांची शेअर व्हॅल्यू 0, म्हणजे 750 कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी. इतका सोपा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा. आता आपण या लोकांना काय म्हणायचं, म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठीचे जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात, ज्याच्यातनं खरं आपण देशात शाळा बनाव्या, कॉलेज बनावं, इन्फ्रास्ट्रक्चर बनावं, याच्यासाठी आपण पैसा देतो. हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स केलं जातं. ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो. इतकी वाईट परिस्थिती आहे. आता त्याचा तर पुढचा तुम्ही एक एक धक्कादायक हे ऐका. म्हणजे 388 कोटीला त्यांनी फक्त आणि फक्त नितीन गडकरी, ज्यांना दुनिया म्हणते की ते काय काय नावं दिली आहेत त्यांना, एक्सप्रेस